सुनील दादा कोळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि विनंती की आपण बसून या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अरे छत्रपती 11चा एक 12वा खेळाडू इकडे पाठवा ना. आहे प्रदीप. पहिला चेंडू वाईट बॉल. या आंबवडे गावातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे ते संतोष खुडे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून देखील पहिलं शतक घेऊन आलेले आहेत वीर मराठासाठी. लाईन बॉय म्हणून ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी कृपया करून आपल्या जागेवर जायचं आहे. संतोषाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रदीप. स्ट्राईक प्रदीप. नॉन स्ट्राईक. पहिला कार्बन कमाल चौकार प्रदीप याच्या बॅटीतून आलेला पहिला कार्बन कमाल चौकार. हो एक चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा विनंती की रस्त्यावर जे खेळाडू उभे आहेत किंवा जी लहान मुलं उभी आहेत कृपया करून खूप गाड्या येत आहेत तेव्हा आपल्यामुळे कोणाला इजा होणार नाही किंवा आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे प्लीज. संतोष भाऊ याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रदीप. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. संतोष भाऊ याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रदीप. ऑफसाईडला टोलेला चेंडू. जेसी रायडर तुळशीराम शेजवळ त्याच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. दोन छोट्या धावा घेण्यात यशस्वी. स्ट्राईक प्रदीप. नॉन स्ट्राईक सौरभ. गोलंदाज संतोष. पहिला झटका या ठिकाणी छत्रपती 11 या संघास पहिला झटका. पंचांनी बाद घोषित केलेला आहे. पहिला झटका संतोष खुडे एक नावाजलेले गोलंदाज या ठिकाणी. पहिला झटका प्रदीप याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रवी. कर्णधार रवी. या फक्त स्पर्धेसाठी कालच केरळ या ठिकाणून जे या थेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले ते बाबासो सुर्वे. एकदा हात वरती करून सर्व प्रेक्षकांना आपली ओळख करून द्यायचे. बाबासो सुर्वे. पहिला चेंडू उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू. खेळाडू त्याच्या खाली यायचा प्रयत्न आणि तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमर खुडे यांच्याकडून. उत्कृष्ट असा थ्रो देखील एकदम ॲक्युरेट थ्रो अमर यांच्याकडून. संतोष भाऊ याचा पुढचा चेंडू त्याला सामना करणार आहे तो रवी. दोन चोरट्या धावा घेण्यात यशस्वी. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू. डीएलएफ मॅक्सिमम 98 मीटरचा दुसरा षटकार या ठिकाणी रवींद्र याच्या बॅटीतून आलेला. धाव संख्या झालेली आहे ती 16. एक बाद 16. संतोष यांचा पुढचा चेंडू. बाद झालेला आहे. फलंदाज पहिला दुसरा झटका या ठिकाणी. खूप मोठा हादरा मोठा झटका या ठिकाणी
मंगलमूर्ती 11 यांना दुसरा झटका. सॉरी छत्रपती, माफ करा, चुकी माणसाकडूनच होणार. नवीन कोण आला बॅटमॅन? नाही आलेलं अजून. ए इकडे जा ना पाणी जरा, मला थोडं दे. एक ओव्हर झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16. एक चौकार एक षटकार, 2 वाईट आणि 2 कुडी. रवींद्र याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रताप सुर्वे, एक विस्फोटक फलंदाज म्हणून गेली 10 ते 12 वर्ष या काळेश्वर पांढरीमध्ये ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे ते प्रताप सुर्वे उर्फ लाला या नावाने देखील ते फेमस होते. बॉलर नेम नितीन सुर्वे, उपकर्णधार वीर मराठा 11. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. नितीन याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो सौरभ. स्ट्राइक सौरभ, नॉन स्ट्राइक प्रताप. स्वप्नील, अरे नाव तर नीट सांग. नाव सांगा की आम्हाला नाव थोडी माहिती आहे. नितीन याचा पुढचा चेंडू. एकच धाव घेण्यात यशस्वी. स्ट्राइक प्रताप, नॉन स्ट्राइक स्वप्नील, गोलंदाज नितीन. नितीन याचा पुढचा चेंडू. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू तुळशीरामकडे गेलेला आहे चेंडू. पंचांकडून एक वंडी घोषित. धाव संख्या 18. स्ट्राइक प्रताप, नॉन स्ट्राइक स्वप्नील. नितीन याचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट असे स्पिन गोलंदाजी या ठिकाणी नितीन यांच्याकडून. आतापर्यंत टाकलेल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा त्यांनी दिलेल्या आहेत, खर्च केलेले आहेत. जयवंत सुर्वे त्यांच्यावर खुश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण ही तितकेच चांगले संतोष यांच्याकडून. एक चोटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 19. 2 बाद 19. नितीन यांच्या षटकातील अंतिम चेंडू, त्याला सामना करणार आहे तो स्वप्नील. पुन्हा एकदा पंचांकडून एक वंडी धाव घोषित. नितीन यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी नितीन यांच्याकडून. एकही निर्धाव चेंडू नाही किंवा एकही अवांतर धाव नाही. नितीन याच्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं शतक घेऊन येतोय तो या अंबवडे गावातील क्रिकेट भक्त म्हणून ज्याची ख्याती आहे, अध्यक्ष अरविंद मोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बॉलर नेम गणेश सुर्वे. या अंबवडे गावातील क्रिकेट प्रेमी, सर्वात मोठा क्रिकेट भक्त म्हणून ज्याची ओळख आहे तो रवींद्र शेजवळ उर्फ पिंट्या यांचा चिरंजीव गणेश. पहिला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये मारलेला आहे. 1 धाव घोषित.
धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 20. 20 ना काय 21, सॉरी 21. लाईनमॅन गणेशाचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो प्रताप. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न. तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नितीन यांच्याकडून. 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. सामना थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, पटापट चालू करा. आजच्या सत्रामध्ये टोटल 18 सामने खेळवले जाणार आहेत. गणेश याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोलवण्याचा प्रयत्न. ओ, जेल सुटलेला या ठिकाणी. या क्रिकेट संघातील सर्वात अनुभवी खेळाडू अशी ख्याती असणारा नितीन याच्याकडून जेल सुटलेला आहे. 2 धाव, 1 धाव घेतली, एकच नाही, प्रतापने मारलेला ना, एकच घेतले धाव. गणेश याचा पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू. जोरदार अपील, पंचांकडून अपील फेटाळलेली आहे. ईगल्स 11चे कोच श्रीरंग सुर्वे संपूर्ण सामने उन्हात उभं राहून पाहतायत. विनंती आहे त्यांना की आपण एका जागेवर बसून सामने पहा. गणेश याचा पुढचा चेंडू, धावसंख्या झालेली आहे ती 24. वाईड बॉल, अवांतर धाव. पुन्हा एकदा वाईड बॉल. गणेश याचा पुढचा चेंडू. अजिंक्य नवतरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. झाली ओव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26. गणेश यांनी आपल्या षटकामध्ये फक्त पुढे एक वाईट आहे ना, 2 वाईट. गणेश यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिलेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन 4थं शतक घेऊन आलाय तो जयवंत, स्वतः कर्णधार. पहिला चेंडू, पुन्हा एकदा तुळशीराम शेजवळ याच्याकडे टोलवला चेंडू. आतापर्यंत आलेल्या सर्व चेंडू हे तुळशीराम शेजवळ यांच्याकडेच का जात आहेत असा प्रश्न पडलाय. 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी. जवळजवळ 2 वर्षानंतर गावाला आलेला खास स्पर्धेसाठी विक्रम सुर्वे. आपण एकदा हात वर करून खेळाडूंना आपली ओळख करून द्यायचे. वाईड बॉल, अवांतर धाव. धावसंख्या झालेली आहे ती 29. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जयवंत. स्ट्राइक प्रताप, नॉन स्ट्राइक स्वप्नील. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. नितीन यांच्याकडून फलंदाज धावबाद करण्याचा अयशस्वी असा प्रयत्न. विनंती आहे की सामना त्वरित चालू करा.
आणि लाईन बॉय एकाच ठिकाणी तिघ जण का थांबलाय तुम्ही? एस के एकाच ठिकाणी तिघ थांबू नका, जरा मागे पुढे जा. चला जयवंत याचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो प्रताप. प्रताप कुठेतरी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय खूप वेळापासून. तुळशीराम शेजवळ 2 चोट्या धावा घेण्यात यशस्वी. जयवंत याचा पुढचा चेंडू, सामना करणार आहे तो प्रताप. धावसंख्या झालेली आहे ती 31. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली यायचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत खेळाडूंनी सीमारेषा पार केलेली आहे. आणि प्रताप यांच्या बॅटेतून आलेला कार्बन कमाल चौकार या ठिकाणी या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 35. जयवंत याचा पुढचा चेंडू, उन्हाचा तडाखा लागल्यामुळे दोन्ही खेळाडू या ठिकाणी थकलेले दिसत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला जयवंत याचा पुढचा चेंडू, सामना करणार आहे तो प्रताप. आत्ताच त्यांनी या ठिकाणी एक चौकार मारण्याचा प्रताप देखील केलेला आहे. तो प्रताप पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडासा फसलेला आहे. पंचांकडून 1 धाव घोषित. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 36. जयवंत यांचा षटकातील अंतिम चेंडू, ओ निर्धाव चेंडू आणि तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बाद झालेला आहे खेळाडू. शेवटच्या चेंडूवरती धाव बाद झालेला आहे. विजयासाठी 36 आहेत ना, विजयासाठी 37 धावांची गरज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपले क्षेत्ररक्षण व आपले सुरुवातीचे दोन्ही खेळाडू या ठिकाणी मैदानावरती पाठवायचे आहेत. शिवसेना शाखा प्रमुख अरुण सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काळेश्वर देवस्थान समिती उपाध्यक्ष अरुण सुर्वे. जेवणाचा कार्यक्रम हा 1:30 वाजल्यापासून चालू होणार आहे. काय झालं? नक्कीच एक पण एक असती तर
वीर मराठा यांना विजयासाठी 37 धावांची गरज. छत्रपती 11 यांनी आपले क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय व वीर मराठा यांनी आपले सुरुवातीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे. काय बॉल तुम्ही उतरा तरी, तुम्ही बॉलवर काहीतरी मंत्र बिंत्र मारशील. चला, वीर मराठा प्रतिष्ठानचे सुरुवातीचे दोन्ही फलंदाज संतोष खुडे व नितीन सुर्वे. यानंतरचा होणारा सामना कोण आहेत? यानंतरचा होणारा सामना मंगलमूर्ती 11 वर्सेस भराडी माता ब वर्सेस मंगलमूर्ती 11. टॉस साठी यायचं आहे. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं शतक घेऊन येतोय तो कर्णधार रवी. आणि रवी याला सामना करणार आहे तो अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक माताडी कामगार, एक मुकादम, एक उत्कृष्ट उपकर्णधार असा नितीन सुर्वे. रवींद्र खूप मोठं रनअप या ठिकाणी, शोएब अख्तरची आठवण करून देणारा रनअप. पहिला चेंडू संतोष. पंचांकडून वंडी घोषित. अशा तऱ्हेने आपला संघाचं खातं या ठिकाणी नितीन यांनी खोललेलं आहे. मी श्रीरंग सुर्वे लक्ष्मण अण्णा मोंडे यांना विनंती करेल की यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावे. लक्ष्मण अण्णा मोंडे. यानंतरचा सामना आई भराडी माता ब वर्सेस मंगलमूर्ती 11. इथं टॉसचं ठेवलेलं कुठे? दोन चेंडू मध्ये धाव संख्या झालेली आहे ती 3. चला, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर रवींद्र. स्ट्राइक रवींद्र, नॉन स्ट्राइक गोलंदाज रवींद्र, स्ट्राइक नितीन, नॉन स्ट्राइक संतोष. रवींद्र याचा पुढचा चेंडू. नितीन यांनी तो उत्कृष्ट असा टोलवलाय. खूप मोठा रनअप या ठिकाणी खेळाडूचा त्याच्यासाठी. आणि 2 छोट्या धावा घेण्यात यशस्वी नितीन. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 5. एक महत्वाची सूचना आहे सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी. या ठिकाणी आईस्क्रीम वाल्याचं देखील आगमन झालेलं आहे. तर आपल्या कोणाला आईस्क्रीम वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही स्वखर्चाने ती देखील घेऊ शकता.
सर्व सांगतो मी. प्रदीप, तुम्ही भराडी माता 11चे तुम्ही कॅप्टन आहात, तरी तुम्हाला आता विशालला किती रनापर्यंत रोखणार आहे तुम्ही? जास्तीत जास्त 30 रन. 30 रन. तरी तुम्ही आता 30 रनावरती जरा ठाम राहा. तर विशालने तर टार्गेट मोठं ठरवलंय 50चे. तर विशाल तुम्ही 60 पर्यंत जाऊ शकता का? बॅटिंग चांगली झाली तर 60+ पण मारू. 60+ पण. मग प्रदीप तुमचं बघा टार्गेट डबल तर त्यांनी पकडले. बॉलर तर आता बॉलर आमचे चांगले आहेत देऊ सर. शकता. ओके. चला रवींद्रचा पुढचा चेंडू. आतापर्यंत धाव झालेले आहेत ते 6. 5 चेंडू 6 धावा. आई भराडी माता ब संघाचे कर्णधार प्रदीप मोंडे यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे की त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि चिते की चाल बाज की नजर याप्रमाणे प्रदीप मोंडे यांनी काहीच वेळापूर्वी स्कोअर बोर्ड वरती लक्ष ठेवून एकही धाव वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न कमिटीचा हाणून पाडला होता. ते प्रदीप पाटील प्रदीप मोंडे 6 धावा झालेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. स्ट्राइक संतोष, नॉन स्ट्राइक नितीन आणि गोलंदाज प्रदीप पवार. हो त्याला काय हे पण आहे. चला प्रदीप याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे ते संतोष. संतोष यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडून. 1 धाव घोषित. 1D डिक्लेअर. धाव संख्या झालेली ती 7. युवा नेते ज्ञानेश्वर मोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. युवा उद्योजक संकेत मोंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 8. एक विनंती आहे की रस्त्यावर कोणीही क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे करू नका आणि येणा जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष देऊन आपल्याला व वाहनाला कोणती इजा होणार नाही याची काळजी घ्या. प्रदीप याचा पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नितीन यांचा. तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. खूप उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या क्षेत्ररक्षणाला दाद द्यायचे. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत या ठिकाणी क्षेत्ररक्षणनी. ऋषिकेश यांनी 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. प्रदीप याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नितीन यांनी उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण. नितीन अटीतटीचा प्रयत्न करतायत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी. धाव संख्या झालेली आहे 13. विजयासाठी 37 धावांची गरज असताना आतापर्यंत वीर मराठा यांनी 13 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. प्रदीप याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा नितीन याचा प्रयत्न, परंतु 1 धाव घेण्यातच समाधान मानावं लागेल नितीन यांना. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 14.
प्रदीप याचा पुढचा चेंडू पंचांकडून शतक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 14. विजयासाठी 2 षटकामध्ये 23 धावांची गरज. चला 4 व्हीलर पुढे घ्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं शतक घेऊन आलाय तो युवराज. 3रं शतक घेऊन येतोय तो युवराज. माफ करा, लाईनमॅन एका जागेवर उभे राहू नका. स्वप्नील चला वाईड बॉल, सॉरी नो बॉल. पंचांकडून नो बॉलचा इशारा. फ्री हिट. पाहूया नितीन यांच्यासाठी एक मोके पे चौका मारण्यासारखा हा क्षण आलेला आहे आणि नितीन याचा किती फायदा करून घेत आहेत. नितीन यांनी उंच हवेमध्ये टोललेला चेंडू लेकिन पंचांकडून बाय क्षेत्रात गेल्यामुळे एक 1D धाव घोषित. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 16. सामने पाहण्यासाठी खास कराडवरून आमचे मित्र गणेश सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवराजाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो नितीन. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. नितीन यांना तो काही समजलेला नाही. युवराज उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी. फुलटॉस चेंडू, उंच फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. युवराज लगातार 2 चेंडू निर्धाव त्यांनी या ठिकाणी काढलेले. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर युवराज. स्ट्राईक नितीन, नॉन स्ट्राईक संतोष. गोलंदाज युवराज. उंच हवेमध्ये मारलेला फटका, खूप उंच गेलेला हा चेंडू, परंतु काही नैसर्गिक अडचणीमुळे सीमारेषा पार मात्र त्या चेंडूला करता आलेली नाहीये आणि तोपर्यंत फलंदाजांनी 3 छोटा धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु 3ऱ्या धावेमध्ये पहिला मोठा हादरा या ठिकाणी वीर मराठा 11 या संघास. संतोष खुडे बाद झालेला खेळाडू संतोष खुडे आणि संतोष याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोणी स्वतः कर्णधार जयवंत अरुणदादा सुर्वे अध्यक्ष पुढच्या वाढ यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. गटप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबई मांडवी शाखा यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर युवराज. स्ट्राईक जयवंत, नॉन स्ट्राईक नितीन. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. तसेच या ठिकाणी एका सन्माननीय व्यक्तिमत्वाचा सन्मान या कमिटीच्या मार्फत आणि आयोजकांच्या मार्फत होतोय. ते आपल्या सर्वांचे लाडके अण्णा अनिल कोळेकर, ज्यांनी या सामन्यांसाठी सामनावीर आणि ट्रॉफी सौजन्य केलंय. ते गणेश अण्णा कोळेकर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी अनिल कोळेकर अण्णा यांना विनंती आहे की कृपया करून आपण या ठिकाणी येऊन आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. पठाण भाई
युवराजाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो जयवंत. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. कार्बन कमाल चौकार. जयवंत यांच्या बॅटीतून आलेला कार्बन कमाल चौकार. धाव संख्या झालेली आहे ती 23. पंचशतक संपलंय का? 3 शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 23. विजयासाठी 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपणा सर्वांसाठी ज्यांनी थंडगार पाणी सौजन्य केलंय ते आपल्या सर्वांचे लाडके गणेश अण्णा मोंडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मंडळाच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह व शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. त्या गणेश अण्णा यांनाही विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अमर खुडे या अजिंक्य हृदय नवतरुण मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष अमर खुडे यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. गणेश अण्णा प्रत्येक वेळेस समाजकार्यामध्ये आणि अशा सर्व क्रिकेट स्पर्धा असो किंवा इतर कोणत्याही धार्मिक कामामध्ये सढळ हस्ते आपल्या वडिलांप्रमाणेच मदत करतात आणि आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती त्यांनी पुढे चालू ठेवले. ते गणेश अण्णा जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये थंडगार पिण्याचं पाणी सौजन्य त्यांच्याकडून करण्यात येतंय. गणेश अण्णा धन्यवाद. गणेश अण्णा यांना विनंती की या पुढे या वाघजाई 11 क्रिकेट संघावर आपण असेच प्रेम करत राहा. धन्यवाद. तसेच अनिल अण्णा कोळेकर उर्फ पठाण भाई प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट सामन्यांमध्ये ज्यांचा मोलाचा असा सहभाग असतो ते पठाण भाई अनिल अण्णा कोळेकर अमर खुडे यांच्या हस्ते त्यांचाही सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अनिल अण्णा कोळेकर 2 धावा आलेल्या आहेत. दोन मिनिटं स्कोअर सांगतोय तुम्हाला. धाव संख्या झालेली आहे ती 27. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वप्नील याला सामना करणार आहे तो नितीन. उंच टोललेला चेंडू आणि कार्बन कमाल चौकार. नितीन याच्या बॅटीतून आलेला हा चौकार. धन्यवाद पठाण भाई. आपण प्रत्येक वेळेस आम्हाला जी मदत करता तो तुम्ही सन्मान चिन्ह घेऊन जा. जेवणाचा बंदोबस्त देखील या ठिकाणी केलेला आहे. 1:30 वाजता जेवण चालू होणार आहे. 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. पुन्हा एकदा नितीन यांनी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी देखील झालाय. नितीन एकाकी झुंज दिले त्यांनी आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. धाव संख्या झालेली आहे ती 33. नितीन आपल्या वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. नितीन वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. स्वप्नील याचा पुढचा चेंडू वाईड बॉल अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 34. कुठेतरी हसू येतंय जयवंत सुर्वे यांच्या चेहऱ्यावर. प्रत्येक वेळेस धीर गंभीर असणारा हा चेहरा आता कुठेतरी मात्र हसतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील. स्वप्नील याचा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल अवांतर धाव. धाव संख्येत भर आणि एक ओव्हर थ्रोचा धाव घेण्यात यशस्वी झालाय आणि ओव्हर थ्रोनी 4 धावा भेटलेत. मला वाटतंय जयवंत सुर्वे यांचा संघ विजयी सलामी दिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या ठिकाणी. वाघजाई 11 या स्पर्धेमध्ये पहिला विजय या ठिकाणी जयवंत यांच्या बॅटीतून आलेला आहे. या सामन्यासाठी सामनावीर हा किताब नितीन सुर्वे यांना
राजेश सुर्वे मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते राजेश सुर्वे यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळेल. नितीन सुर्वे अष्टपैलू व्यक्तिमत्व, खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी त्यांनी या ठिकाणी दाखवली. आपल्या गोलंदाजीमध्ये एका षटकामध्ये फक्त 4 धावा